नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. बारामतीत अजित पवार यांनी दमदार कामगिरी करत सत्ता कायम राखली असली तरी आज बारामतीत एक तरुणीने इतिहास घडवला आहे. अजित पवारांच्या आव्हानात्मक राजकीय वातावरणात उतरून तिने थेट सर्वात तरुण नगरसेविका होण्याचा मान पटकावला आहे. पेशाने वकील असलेल्या या तरुणीने जनतेच्या न्यायालयात मोठा विश्वास संपादन करत विजय मिळवला असून अनेक वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या आवाजाला तिने प्रभावी व्यासपीठ मिळवून दिला आहे. दरम्यान अजित पवारदादांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात एका तरुणीने दिलेला हा विजयी धक्का पुढील राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो. त्यामुळे आता अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहिला आहे, ही तरुण नगरसेविका नेमकी कोण आहे? तिचा विजय इतका महत्त्वाचा का मानला जातो? या सगळ्यांचा प्रश्न उत्तर जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी उमेश शिंदे आहे आणि तुम्ही पाहत आहात उमेश मुंबईवाला चॅनल. काल नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि या निवडणुकांमध्ये महायुतीने एकूणच दमदार कामगिरी करत आपली ताकद दाखवली आहे. मात्र त्याचवेळी अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांना धक्का देत तरुणांनी आणि नव्या चेहऱ्यांनी राजकारणात आपली ठळक उपस्थिती नोंदवली आहे. याला बारामतीतही अपवाद ठरलेले नाही. बारामतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखत मजबूत कामगिरी केली असली तरी आज निकालांमध्ये एका तरुणीच्या विजयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दुसरीकडे बारामतीमध्ये प्रस्थापित राजकीय शक्तींना धूळ घालण्याचा डावकेट संघमित्रा चौधरी यांनी इतिहास रचला आहे. त्या बारामती परिषदेत निवडून आलेल्या सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या आहेत. यामुळे इतिहासात पहिल्यांदा बसपाच्या हत्ती बारामती परिषदेत प्रवेश करतोय. सिंगमित्र चौधरी हे बसपाचे महाराष्ट्र महासचिव काळूराम चौधरी यांची कन्या आहे. त्या प्रभाग क्रमांक 14 मधून पहिल्यांदा निवडणूक लढवत होत्या. मग पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मोठ्या नेत्यांनी मागे टाकत जबरदस्त विजय मिळवला आहे. हा निकाल पारंपरिक राजकारणासाठी जोरदार धक्का ठरला आहे. सिंगमित्रा चौधरी पेशाने वकील असून त्यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये वकिली करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वडील काळूराम चौधरी गेल्या 30 वर्षापासून पवारांच्या राजकारणाला विरोध करत आहेत. पण त्यांना जे यश मिळालं नाही ते त्यांच्या मुलीने पहिल्याच निवडणुकीत मिळवून दाखवले. दरम्यान बसपामध्येही मोठी बदल झाले आहेत. मायावतींनी पक्षाची जबाबदारी आपल्या भाचे आकाश आनंद यांच्याकडे दिली असून त्यांच्या युवा टीममध्ये संघमित्रा चौधरी यांचा समावेश आहे. त्यामुळे पुढील काळात त्या बसपाच्या राज्यात राजकारणातही सक्रिय भूमिका बजावणार आहेत. बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधात भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांना एकही धक्का बसवता आला नाही. तरी बसपाने सगळ्यांचे अंदाज फोडत मोठा विजय मिळवला आणि अनेक राजकीय तज्ज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला. नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच काळूराम चौधरी यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरून अजित पवारांना आव्हान दिले. यावेळी त्यांनी प्रत्येक नागरिकाला 10,000 रुपये आणि 1 BHK घर देण्याची विचित्र घोषणा केली होती, जी खूप चर्चेत राहिली. त्याचवेळी चौधरी यांनी सिंगमित्रा यांना प्रभाग क्रमांक 14 वरून उमेदवारी दिली. संघमित्रा राजकारणात नवख्या होत्या, तरी त्यांना वडिलांचा तळमळ आणि मागील 3 दशकांचे संघर्ष जवळून पाहण्याचा अनुभव होता. त्यामुळे त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधून लोकांचे प्रश्न समजून घेतले. फक्त आश्वासन देण्यापुरता मर्यादित न राहता त्यांनी मतदारांना स्पष्ट केले की त्या प्रश्नांचे निराकरण कसे केले जाऊ शकते. हा दृष्टिकोन त्यांच्या प्रचाराचा एक वेगळा आणि प्रभावी भाग ठरला. निवडणूक प्रचार दरम्यान संघमित्रा नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगायच्या. देशातील तरुण आणि शिक्षित लोक जर राजकारणात सहभागी झाले नाहीत तर अशिक्षित लोक त्यांच्यावर राज्य करतील आणि विकासाची गती मंदावेल. अवघ्या 21 वर्षाच्या तरुणीने निवडणूक लढवताना मनात विजयाचा ठाम विश्वास ठेवल्याने त्यांनी स्पष्ट केले होते. निकाल लागण्याआधीच सभेत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला होता आणि मतदारांनाही त्यांच्या कामावर विश्वास दाखवत मोठ्या मताधिक्याने त्यांनी विजयी केले. विजयानंतर लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर त्यांचे भाषण आणि फोटो शेअर करत संघमित्रा यांचं अभिनंदन केलं. नियोजनबद्ध विचार, लोकांच्या मनातला भिडणारा जाहीरनामा आणि OBC, SC, ST व अल्पसंख्याक बांधवांसाठी झटकारणारा काळूराम चौधरी यांच्या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे, असे हाके यांनी सांगितले. मुलीच्या विजयानंतर काळूराम चौधरी यांनी अजित पवारांना थेट इशारा दिला. झोपडपट्टी मुक्त बारामतीची सुरुवात प्रभाग क्रमांक 14 पासून करा, नाहीतर आम्ही सहयोग समोर बसून राहणार नाही. संघमित्रा चौधरी यांनी ठामपणे प्रतिक्रिया दिली की 5 वर्षांनी जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा प्रभाग क्रमांक 14 पूर्णपणे बदललेला दिसेल, असं सांगत त्यांनी आपल्या विकासाच्या निराधाराची ग्वाही दिली आहे. दरम्यान दमलेल्या बापासाठी लेक, नारळाचं पाणी, लढत्या लेकीसाठी बाप, बुलंद कहाणी ही ओळ अनेकदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी वापरली जाते. पण तितक्याच अचूकतेने ही ओळ बारामतीतील 3 दशक संघर्ष करणाऱ्या काळूराम चौधरीसाठीही लागू होते.
आपल्या मुलीच्या विजयानंतर मिळालेला आनंद काळूराम चौधरीसाठी जणू नारळाचा पाण्यासारखाच गारवा देईल. तर संघमित्रा या लढवय्या लेकीसाठी वडिलांचा संघर्ष म्हणजे एक बुलंद कहाणी ठरेल. संघमित्रा म्हणल्या की बाबांच्या संघर्षाची फळं मला मिळत आहेत, म्हणूनच मी जिंकू शकले. आणि यामुळे त्यांनी बाप लेकीच्या घट्ट नात्याचे उदाहरण सगळ्यांसमोर उभं केलं. बारामतीत अजित पवारांची पकड जरी अजूनही मजबूत असली तरी या निवडणुकीत 6 ठिकाणी राष्ट्रवादीला बसलेल्या फटका शहराच्या राजकारणाला नवी दिशा देत आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात 6 उमेदवारांचे विजय अनेक अर्थांनी वेगळे आणि महत्त्वाचे ठरले आहेत. आंतरिक नाराजीमुळेच अजित पवारांना बारामतीत या धक्क्याचा सामना करावा लागला असे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किरण गुजर यांचे बंधू जितेंद्र गुजर निवडणुकीच्या रिंगणात होते. या लढतीकडे भाजपापासून काँग्रेसपर्यंत सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र तरुण उमेदवार यशपाल सुनील पोटे यांनी अपक्षप्रमाणे विजय मिळवून जितेंद्र गुजर यांना पराभव केला. निकाल अपेक्षित असला तरी त्यांची चर्चा शहरभर जोरदार चालली. अजित पवारांची उमेदवार निवड चुकीची ठरल्याची ही पावती मानली जात आहे आणि राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष अनिता गायकवाड यांनी अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या प्रभागातून अपक्ष उमेदवार संपदा बनकर यांनी विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेविका आरती शेंगडे यांनीही आपल्या प्रभागातून विजय मिळवला, ज्यामुळे शरद पवार गटांचे नगरपालिकेत अस्तित्व टिकून राहिले आहे हे स्पष्ट झाले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार वनिता अमोल सातकर यांनी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलीला पराभूत करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तसेच अपक्ष उमेदवार निलेश इंगुळे यांचा विजयी विशेष लक्षवेधी ठरला. कारण माजी नगरसेवक असलेल्या इंगुळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. विजयानंतर इंगोळे यांनी थेट प्रतिक्रिया देत अजितदादांना विचारले की आपण नेमकं कुठे चुकलोय. या सर्व निकालांमुळे एक गोष्ट स्पष्ट होते, बारामतीत अजित पवार नसलं तरी राष्ट्रवादीसाठी परिस्थिती कठीण होईल. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी कबूल केलं होतं की जर मी उभा राहिलो नसतो तर पॅनल पडला असता. त्यामुळे आता बारामतीत संघटना कोण चालवणार आणि सक्षम नेतृत्व कोणाकडे आहे याबाबत स्पष्टता नाही. बारामती शहरात सिंगापूर करण्याची घोषणा करणाऱ्या पवार गटाला आता इतर सहजन कसे प्रतिकार करतील आणि 35 जणांच्या बहुमतीसोबत सामना कसा होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. संघमित्रा चौधरी हे आकाश आनंद यांच्या यंग टीमच्या भाग आहेत, त्यामुळे त्यांना राज्य पातळीवरती मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पाहण्यासारखं असं आहे की महाराष्ट्रात पुन्हा बसपाचा झंझावात उभा राहणार का आणि त्यासाठी संघमित्रा कोणती भूमिका पार पाडणार. मात्र त्यातून महत्त्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक 14 मधील मतदारांनी दाखवलेला विश्वास संघमित्रा कसा पूर्ण करतात हे येणारा काळच ठरवेल. तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.